नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. काही अपरिहार्य कारणांमुळे आपल्याला गेले 3 दिवस लेक्चर टाकता आलं नव्हतं. तर 13, 14 आणि 15 डिसेंबरच्या ज्या महत्त्वाच्या चालू घडामोडी आहेत तर त्याचा आढावा आपण या लेक्चरमध्ये घेणार आहोत. तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता. फेसबुकवरही आपला ग्रुप आहे, तिथेही फॉलो करू शकता. आपलं जे इयरबुक आहे 2021चं आणि MCQs 2021 हे दोन्ही पुस्तकं 5 जानेवारीपर्यंत मार्केटमध्ये असतील. स्पॉटलाईट रायटिंग फोरमच्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत त्यामध्ये इनरोल करण्यासाठी spotlightritingforum@gmail.com या मेल ID वर तुम्ही मेल करू शकता. IAS मेन्स करता डेली आन्सर रायटिंग, वीकली GSSA आणि MPSC करता मराठी आणि इंग्रजी निबंध. तर हे मॉड्यूल्स आहेत. आपली जी पहिली न्यूज आहे ती इराण संबंधीची आहे. इराणमध्ये रुहोल्ला झॅम नावाचे पत्रकार होते, त्यांना फाशी देण्यात आलेली आहे. आता रुहोल्ला झॅम जे होते त्यांनी आर्थिक प्रश्नांवर आंदोलनं घडवून आणली होती इराणमध्ये. म्हणजे सत्ताधारी जे काही आर्थिक निर्णय घेतात किंवा ज्या काही आर्थिक बाबी ते हाताळत असतात त्यासंबंधीचे प्रश्न यांनी उपस्थित केले होते आणि 12 डिसेंबर 2020 रोजी त्यांना फाशी देण्यात आलेली आहे. ऑनलाईन मोहिमा त्यांनी सुरू केल्या होत्या आणि त्या माध्यमातून 2017मध्ये आर्थिक मुद्द्यावरून देशव्यापी निदर्शनं त्यांनी घडवून आणली होती. म्हणजे आता जरी हे 2020मध्ये असलं सगळं प्रकरण तरी हे 2017पासून सुरू होतं. इराणमधली जी ईश्वरसत्तक शिया राजवट आहे तिला चळवळीच्या माध्यमातून त्यांनी आव्हान दिलं होतं, सगळी मुवमेंट घडवून आणली होती आणि देशातले सरकार उलथवून टाकण्याचा प्रयत्न केला म्हणून तो आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आणि त्याच्यामुळे जून 2020मध्ये त्यांना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती, जी फाशी त्यांना 12 डिसेंबर रोजी देण्यात आली. 2009मध्ये ग्रीन मूव्हमेंट नंतर हे सर्वात मोठं आंदोलन होतं. म्हणजे 2009 नंतर 2017 हे सर्वात मोठं इराणमधलं आंदोलन होतं. सो या पत्रकाराचं नाव लक्षात असू द्या, रुहोल्ला झॅम. त्याच्यानंतर गदी माडगुडकर जे आहेत त्यांचं जे आत्मचरित्र आहे ते आता इंग्रजीत प्रकाशित होणार आहे. वाटेवरल्या सावल्या असं त्यांच्या आत्मचरित्राचं नाव होतं. हे आत्मचरित्र अपूर्ण राहिलं होतं आणि याला आता द शॅडोज ऑफ सॉलेस ऑन द पाथ या नावाने परत एकदा प्रकाशित करण्यात येत आहे. हा इंग्रजी अनुवाद आहे या वाटेवरल्या सावल्यांचा, द शॅडोज ऑफ सॉलेस ऑन द पाथ. तर इंग्रजीत प्रकाशित होतं आहे 14 डिसेंबर 2020. गदिमांचा 43वा स्मृतिदिन आहे त्या दिवशी, म्हणजे ऑलरेडी झालं आहे. आता गदिमांच्या ज्या पत्नी होत्या विद्याताई माडगुडकर, त्यांचं आकाशाशी जडले नाते हे आत्मचरित्र लक्षात ठेवा. म्हणजे एकीकडे गदिमांचं आत्मचरित्र आणि दुसरं जे आहे ते त्यांच्या पत्नी विद्याताई माडगुडकर यांचं आकाशाशी जडले नाते हे आत्मचरित्र. संसदेवर जो हल्ला झाला होता त्या हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली देण्यात आली. आपल्या भारतीय संसदेवर 13 डिसेंबर 2001 रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. संसदेवर प्रश्न विचारले जाण्याचे चान्सेस यावेळेस खूप जास्त आहेत. त्याचं रिझन एकदम सिम्पल आहे, प्रोजेक्ट व्हिस्टा. म्हणजे नव्याने जी संसदेची बिल्डिंग उभी राहते त्याला प्रोजेक्ट व्हिस्टा असं म्हटलं गेलेलं आहे आणि ते वारंवार चर्चेत असल्यामुळे संसदेवरचा जो हल्ला झाला होता तिच्यात एकूण 9 जण ठार झाले होते, त्यात 8 सुरक्षा कर्मचारी होते. आता या हल्ल्यात 5ही जे दहशतवादी होते त्यांची सुरक्षा दलांकडून त्यांची हत्या करण्यात आली होती, ते मारले गेले होते. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला इत्यादींनी संसद भवनात शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली. म्हणजे आता संसदेवर हल्ला करणं ही गोष्ट जी आहे तो आपल्या सार्वभौमत्वावर हल्ला असतो, तर नक्कीच अशा गोष्टी घडायला नकोत. उत्तर प्रदेशमध्ये एक महत्त्वाचा निर्णय त्या गव्हर्नमेंटने घेतलेला आहे, तो म्हणजे डॉक्टरांना 10 वर्षे सरकारी नोकरी अनिवार्य आहे. जे डॉक्टर 13 डिसेंबर 2020ला हा निर्णय झाला की जे डॉक्टर पदव्युत्तर शिक्षण घेतलेलं आहे, म्हणजे PG केलेलं आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन, त्या डॉक्टरांना पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर 10 वर्ष सरकारी रुग्णालयात नोकरी करणं बंधनकारक असणार आहे. जर तुम्ही असं केलं नाही तर 1 कोटी रुपये इतका दंड जो आहे तुम्हाला राज्य सरकारकडे जमा करावा लागेल. आता एखाद्या डॉक्टरने तर अर्ध्यातच पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण सोडलं तर त्या केसमध्ये त्याच्यावर 3 वर्षांसाठी बंदी घालण्यात येईल की तो त्या काळामध्ये 2दा प्रवेश घेता येणार नाही, परत PGला प्रवेश घेता येणार नाही. म्हणजे तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी, म्हणजे ज्याला तुम्ही MD है ना साठी समजा किंवा MS साठी, मास्टर इन सर्जरी, मास्टर इन मेडिसिन्स ॲडमिशन घेतलं आहे आणि मध्येच सोडून दिलं तर त्या केसमध्ये त्या व्यक्तीवर 3 वर्षाची बंदी राहील. त्या 3 वर्षात तो परत ॲडमिशन घेऊ शकणार नाही. आता हा निर्णय का घेतला आहे तर उत्तर प्रदेशामध्ये डॉक्टरांची जी काही कमतरता आहे आणि कोविड-19च्या काळामध्ये ती मोठ्या प्रमाणावर समोर आली,
तर या सगळ्या गोष्टींचा विचार करता मग ती कमतरता भरून काढण्यासाठी हा निर्णय त्या सरकारने घेतला आहे. आता ह्या प्रत्येक गोष्टीचा उहापोह करणं पण गरजेचं असतं. म्हणजे साधी गोष्ट आहे, 1 कोटी. आता जर एखादी व्यक्ती आहे की जी प्रायव्हेट हॉस्पिटल त्यांचं ऑलरेडी आहे, म्हणजे एखाद्याचे वडील डॉक्टर आहेत आणि मुलगा PG केलेला आहे, तर ते सहज 1 कोटी रुपये भरून कदाचित प्रायव्हेटमध्ये लगेच शिफ्ट होऊ शकतात. पण जो विद्यार्थी म्हणजे त्याची पार्श्वभूमी आर्थिकदृष्ट्या खूप चांगली नाही आहे, त्यांनी जर ॲडमिशन घेतलेलं आहे, PG केलेलं आहे, तर त्याला 10 वर्ष तिथंच काम करावं लागेल. तर हा सगळा मुद्दा आहे. पण बघू येत्या काळामध्ये याच्यावर कशा पद्धतीने रिमार्क्स येतात. फ्रान्स जो आहे तो सैनिकांना बायोनिक योद्धा बनवणार आहे. बायोनिक योद्धा किंवा अजेय योद्धा म्हणजे बाबा अशा पद्धतीचा वॉरियर तयार करणं की जो सहजासहजी हार मानणं किंवा हार पत्करणं शक्य होणार नाही. आता बायोनिक योद्धा किंवा अजेय योद्धा बनवण्यासाठी जी वैशिष्ट्य किंवा सैनिकांना कशा पद्धतीने बनवलं जाईल, एकतर सैनिक दीर्घकाळ जागे राहतील अशा गोळ्या त्यांना दिल्या जातील. म्हणजे मेडिसिन असं तयार केलं जाईल की सैनिक दीर्घकाळ जागे राहू शकतील. शस्त्रक्रियेने सैनिकांच्या ऐकण्याची क्षमतासुद्धा वाढवली जाईल. म्हणजे एकतर गोळ्या दिल्या जातील जेणेकरून ते जास्त वेळ जागे राहतील. ऐकण्याची क्षमता शस्त्रक्रिया करून वाढवली जाईल. मेंदूची जी कार्यक्षमता आहे ती वाढवण्यासाठी एक मायक्रोचिपवर ते संशोधन करतायत आणि त्यामुळे सैनिकांना वेदनेचा विसर पडेल आणि मेंदू वेगाने कार्य करेल. म्हणजे तुम्हाला जर हा ना एखादं समजा ग्रेनेड फुटलं आहे किंवा मग गोळी लागली पायामध्ये, तर त्या वेदनेचा विसर पडणं आणि तो परत त्याच जिद्दीने लढणं हे या मायक्रोचिपमुळे होऊ शकतं, ज्यावर संशोधन चालू आहे. शत्रूद्वारे पकडल्या गेल्यानंतर सैनिकाची मानसिक स्थिती गंभीर आणि मन शांत राहील याच्यावर पण ते रिसर्च करताय. सो फ्रान्सचं हे सगळं जे हे आहे की बायोनिक योद्धा किंवा अजय योद्धा बनवायचा, तर त्याच्यावर प्रयत्नरत करतायत ते. मर्क कंपाऊंड चॅलेंज स्पर्धेमध्ये डॉक्टर सौमित्र आठवले विजयी झालेले आहेत. मर्क कंपाऊंड चॅलेंज काय असतं, तर ही केमिस्ट्रीशी रिलेटेड एक स्पर्धा आहे आंतरराष्ट्रीय स्वरूपाची आणि रसायनशास्त्रामध्ये प्रतिष्ठेची मानली जाते. आता हिच्यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर डॉक्टर सौमित्र आठवले यांनी तब्बल 132 संघांना नमवलं. म्हणजे 132 संघांना मागे टाकून त्यांनी तो पुरस्कार पटकावलेला आहे. आता पुण्यातल्या भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था आयसरचे ते माजी विद्यार्थी आहेत. एका विशिष्ट रसायनाच्या निर्मितीचा मार्ग सौमित्रने 96 तासांच्या स्पर्धेत यशस्वीरित्या शोधला आहे. म्हणजे याच्यात काय असतं की तुम्हाला एखादं रसायन जे असेल म्हणजे XYZ रसायनाचा रेफरन्स दिला जातो आणि त्याच्या निर्मितीचा मार्ग शोधण्यासाठी तुमच्याकडे 96 आवर्स असतात. 96 तासात तुम्हाला ते शोधायचं असतं. आता मर्क कंपाऊंड चॅलेंज जे आहे तर रसायनशास्त्रातील प्रसिद्ध संस्थेतर्फे जगभरातल्या संशोधकांना एका विशिष्ट प्रकारच्या रसायनाचं उदाहरण दिलं जातं. एखादं विशिष्ट रसायन विकसित करण्यासाठी रेणूला त्याचा प्रवास करण्यासाठी रसायनशास्त्राचा आधार घेत सर्वोत्तम असा मार्ग निर्माण करून द्यायचा असतो. म्हणजे ते जे काही केमिकल आहे XYZ केमिकल जर आपण गृहीत धरलं तर हे बनवण्यासाठीचा रूट काय असणार आहे, कशा पद्धतीने तुम्ही बनवाल, तर ते एक लक्षात घ्यावं लागतं. याच्यासाठी स्पर्धकांना 96 तासांचा अवधी दिला जातो आणि स्पर्धेमध्ये वैयक्तिक किंवा संघासह तुम्ही सहभागी होऊ शकता. आता स्पर्धेच्या पहिल्या भागामध्ये प्रत्येक स्पर्धकाला उर्वरित 8 जणांचा रासायनिक मार्ग तपासायला दिला जातो. त्यातून सर्वोत्तम 10 स्पर्धक निवडले जातात आणि जो दुसरा टप्पा आहे या स्पर्धेचा तिच्यामध्ये 10 स्पर्धकांचे रासायनिक मार्ग जर्मनी येथल्या मर्कच्या प्रयोगशाळेत तपासले जातात आणि तिच्यामधून मग जो टॉपर आहे तो बाहेर येतो आणि त्याच्यासाठीचं बक्षीस आहे 10,000 युरो. ओके, सो अशा पद्धतीची ही एक मर्क कंपाऊंड चॅलेंज एवढी स्पर्धा आहे. याच्यामध्ये सिम्पली एवढं लक्षात ठेवा की एक रसायन आहे की जे तुम्हाला बनवायचं असतं आणि ते बनवण्यासाठीचा मार्ग तुम्हाला शोधायचा आहे की ते किती इझिली एखाद्या पर्टिक्युलर प्रोसेसला फॉलो करून बनवलं जाऊ शकतं 96 तासामध्ये. राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षण जे आहे त्याचा 5वा अहवाल आलेला आहे आणि इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पॉप्युलर सायन्स मुंबई या संस्थेने हा अहवाल तयार केलेला आहे. ना UPSCमध्ये असे प्रश्न विचारले जातात की एखादा अहवाल कुठल्या संस्थेतर्फे आलेला आहे. आता भारतात 2019-20 या कालावधीमध्ये सर्वेक्षण करण्यात आलं होतं. महाराष्ट्रामध्ये जून 2019 ते डिसेंबर 2019 या कालावधीत कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षण झालं. म्हणजे जवळपास एक 6-7 महिन्याचा कालावधी महाराष्ट्रात हे सर्वेक्षण झालं आणि तिच्यातून काही गोष्टी समोर आल्या. महिलांच्या बाबतीमध्ये पुढील विविध क्षेत्रामध्ये वाढ झालेली आहे. साक्षरता, इंटरनेटचा वापर, कुटुंबातील आर्थिक सामाजिक निर्णय क्षमता. सो या 3 गोष्टी आहेत की जिच्यामध्ये महिलांच्या बाबतीतली वाढ आपल्याला दिसून येते. आता महाराष्ट्रातल्या विविध क्षेत्रामध्ये तुम्ही महिलांची जर स्थिती बघितली
2016 आणि 2020 असं कंपॅरिझन आहे. कौटुंबिक हिंसाचार 21.3 वरून 25.2 म्हणजे वाढलेला आहे. मुलींचं शिक्षण आधी होतं 77.4 ते आता 79.6 झालेलं आहे. याच्यातही ग्रोथ आहे. प्रसूतीवरचा खर्च जो होता आधी 3,568 तो 2,966 तो कमी झालेला आहे. बालविवाह जे होत होते ते जवळपास मुलींच्या बाबतीत 26.3% व्हायचे, ते आता 21.9% म्हणजे याचं प्रमाण कमी झालेलं आहे. तर ही चांगली बाब आहे, पॉझिटिव्ह आहे. पण बाकी ठिकाणी बघा, प्रसूतीवरचा खर्च ही निगेटिव्ह बाब आहे. मुलींच्या शिक्षणात वाढ झालेली आहे, पॉझिटिव्ह आहे. आणि कौटुंबिक हिंसाचार ही निगेटिव्ह बाब आहे. आणि हिच्यामध्ये जर तुम्ही बघितलं असेल आता कोविड-19च्या टाळेबंदीच्या काळामध्ये, तर तिच्यातही मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसून आलेलं आहे कौटुंबिक हिंसाचारातली वाढ. आता क्षेत्र आणि तिच्यातलं सरासरी प्रमाण बघा, पुरुष आणि स्त्रिया किंवा पुरुष महिला यांचं कंपॅरिझन आहे. मधुमेहाचं प्रमाण पुरुषांमध्ये 13.6 तर महिलांमध्ये 12.4 आहे, कमी आहे पुरुषांच्या तुलनेत. उच्च रक्तदाब पुरुषांमध्ये 24.4, महिलांमध्ये 23, इथंही कमी आहे. इंटरनेटचा वापर पुरुषांमध्ये 61.5, महिलांमध्ये 39% कमी आहे. साक्षरता इकडं पुरुषांमध्ये 84.6% आणि महिलांमध्ये 93%, तर इथंही जास्त आहे साक्षरता. तर नक्कीच चांगली बाब आहे ही. ओके, महाराष्ट्रासंबंधीचे आकडे होते. 18 ते 49 वयोगटात 25% महिलांना कौटुंबिक हिंसेला सामोरं जावं लागतं. मग याच्यातून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की मोठ्या प्रमाणावर कौटुंबिक हिंसाचार आपल्या इथं होतो. कुटुंब नियोजनासाठी पुरुषांच्या तुलनेत महिलांवरच शस्त्रक्रियेचा अधिक दबाव असल्याचं सर्वेक्षणातून दिसून आलेलं आहे. आणि हे फक्त दबावाचा इश्यू नाही, गव्हर्नमेंटचे जे काही प्रोग्राम्स आहेत बघा, तर गव्हर्नमेंटचे प्रोग्राम पण महिलांना गृहीत धरून आहेत. पुरुषांसाठीचे कमी आहेत, महिलांसाठीचे जास्त आहेत. त्यामुळे इथं गव्हर्नमेंटच भेदभाव करते, त्याच्यामुळे बाकी समाज दबाव टाकणं तर साहजिकच गोष्ट आहे. सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती जे आहे त्यांच्या दौऱ्यावर भारताचे लष्कर प्रमुख आहेत. 11 डिसेंबर 2020 पासून सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती आणि UAEच्या दौऱ्यावर आपले जे लष्कर प्रमुख आहेत ते गेलेले होते आणि दोन्ही देशांशी सामरिक सहकार्याची चर्चा ते करत होते तिथं. आता सौदी अरेबियाचं भारतासाठी महत्त्व जर तुम्ही बघितलं तर भारताचा चौथा मोठा भागीदार, व्यापारी भागीदार देश आहे. भारताला जी काही ऊर्जा लागते त्या ऊर्जेपैकी 18% सौदी अरेबियामधून आयात होत असते. तर हाही एक महत्त्वाचा आस्पेक्ट आहे याच्यातला. चीन कार्बनचं उत्सर्जन कमी करणार आहे. आता चीनने काही टार्गेट स्वतःसाठी ठेवलेले आहेत. आता जागतिक पर्यावरण बदलाचा सामना करण्यासाठी चीनने 2030 पर्यंतची उद्दिष्ट काय ठेवलीत? 1, 2005च्या तुलनेमध्ये कार्बनचं उत्सर्जन 65% कमी करायचं है ना, खूप मोठं टार्गेट ठेवलं यांनी. हे इंधन म्हणून अजैविक इंधनाचा वापर 25% वाढवला जाणार. म्हणजे जे काही है ना परंपरागत इंधनाचे प्रकार आहे ते सोडून अपरंपरागत जे आहे त्यातल्या त्यात जे काही अजैविक आहे तर ते 25% वाढणार आहे. आता पॅरिस पर्यावरण कराराला 5 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त संयुक्त राष्ट्र, ब्रिटन आणि फ्रान्स यांनी संयुक्तपणे 13 डिसेंबर रोजी जागतिक महत्त्वाकांक्षा परिषदेचं आयोजन केलं होतं. आणि या जागतिक महत्त्वाकांक्षा परिषदेमध्ये जी जिनपिंग जे आहेत त्यांनी वरची उद्दिष्ट जगासमोर ठेवलीत. बोको हराम ही नायजेरियामधली एक दहशतवादी संघटना आहे किंवा दहशतवादी गट आहे. तर हेही तुम्हाला टिपिकल माहीत पाहिजे की टिपिकल कंट्री आणि तिच्यामध्ये असणारे जे काही दहशतवादी गट आहेत. नायजेरियाचं जे उत्तर राज्य आहे बोर्नो, त्याच्या भागामध्ये या बोको हरामच्या दहशतवाद्यांनी नागरिकांवर हल्ला केला होता 14 डिसेंबरला. आणि त्याच्यामध्ये 20 दहशतवाद्यांचा खात्मा झाला. आपल्यासाठी एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनी एवढं लक्षात ठेवलं तरी भरपूर आहे. बोको हराम, नायजेरिया. तिळीची जी लागवड आहे तिच्यात कमतरता आल्यामुळे उत्पादनामध्ये 25%ची घट आलेली आहे. देशभरात लागवड क्षेत्र कमी झालेलं आहे, त्याच्यामुळे 25% घट आलेली आहे याच्यामध्ये. भारताला तिळीची गरज जर तुम्ही बघितली तर जवळपास 5 लाख मेट्रिक टन इतकी आहे. 2020मधलं उत्पादन सुमारे 4,39,000 म्हणजे 39,000 मेट्रिक टन, 4,39,000 किंवा सरळ तुम्ही 4,40,000 मेट्रिक टन इतकं आहे. तिळाचं उत्पादन घेणारी राज्य जर तुम्ही बघितली तर तिच्यात महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू, ओडिसा ही राज्य आहेत. भारतात जी काही तीळ पिकवली जाते तिच्यातली 50% तीळ जी आहे ती निर्यातीसाठी पिकवली जात असते. भारताद्वारे तिळाची निर्यात जर तुम्ही बघितली तर ती 137 देशांमध्ये केली जाते. याच्यामध्ये दक्षिण कोरिया, USA, व्हिएतनाम, रशिया, नेदरलँड, जर्मनी, तैवान, ग्रीस, इराण, इंडोनेशिया हे महत्त्वाचे देश आहेत. आता भारताद्वारे तिळाची आयात पण केली जाते. याच्यामध्ये सुदान, नायजेरिया, टागो या देशांमधून तिळाची आयात आपण करतो.
पण हा तीळ जो असतो तो कमी दर्जाचा असतो, त्याच्यावर आपण प्रक्रिया करतो आणि तोच निर्यात करतो परत. म्हणजे कमी दर्जाचा तीळ दुसऱ्या देशांकडून घ्यायचा, त्याच्यावर प्रक्रिया करायची, नंतर तो विकायचा. तिळीचा आरोग्याबद्दल जर तुम्ही विचार केला तर याचे दोन प्रकार असतात, पांढरे तीळ, काळे तीळ. पांढरे तीळ जे आहे ते आरोग्यासाठी लोह, कॉपर, व्हिटॅमिन B6 या घटकांना आपल्या शरीराला प्रोव्हाइड करतात आणि रक्तपेशी तयार होऊन शरीराचं कार्य पण त्याच्यामुळे सहज होतं. आणि जे काळे तीळ आहेत ते हाडं मजबूत करतात आणि निरोगी बनवतात. सो दोन्ही प्रकार आहेत तिच्यामध्ये आणि त्यांचं जे काही हेल्थच्या बाबतीत महत्त्व आहे ते तुमच्यासमोर आहे. महिलांच्या बाबतीमध्ये आणि बालकांच्या संरक्षणाच्या बाबतीमध्ये शक्ती विधेयक घेऊन आलेलं आहे महाराष्ट्र राज्य. आणि महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळामध्ये 14 डिसेंबर रोजी ही शक्ती विधेयकं 2 आहेत ती मांडण्यात आली. आता काय आहेत विधेयकं? महाराष्ट्र शक्ती क्रिमिनल लॉ, महाराष्ट्र अमेंडमेंट ॲक्ट 2020, स्पेशल कोर्ट अँड मशनरी फॉर इम्प्लिमेंटेशन ऑफ महाराष्ट्र शक्ती क्रिमिनल लॉ 2020. आता बघा हिच्यामध्ये सगळ्यात पहिलं जे आहे की शक्ती क्रिमिनल लॉ जो आहे त्याच्यामधल्या ज्या प्रोव्हिजन्स आहेत त्याच्यासाठीची अमेंडमेंट आहे. आणि दुसरं जे आहे ते स्पेशल कोर्ट अँड मशनरी फॉर इम्प्लिमेंटेशन, म्हणजे दुसरं जे विधेयक किंवा जो कायदा येणार आहे तो अंमलबजावणी असा असणार आहे. त्याच्यामुळे यांच्या नावावरूनच ना या गोष्टी क्लिअर होतात. आता महाराष्ट्र विधिमंडळाचा जर तुम्ही विचार केला तर या विधेयकांमध्ये जे विधेयकं समोर ठेवण्यात आली, शक्ती विधेयकं, बलात्कार, ॲसिड हल्ला, समाज माध्यमातून महिला आणि बालकांबद्दल आक्षेपार्ह मजकूर जर असेल, छायाचित्र असेल तर या गुन्ह्यासाठी मृत्यूदंड आणि 10 लाखापर्यंतची शिक्षेची तरतूद आहे. आता अशा प्रकारचे गुन्हे जर तुम्ही बघितले तर 15 दिवसात गुन्ह्याचा तपास करायचा, दोषारोपपत्र दाखल करणं आणि त्यानंतर 30 दिवसात सुनावणी पूर्ण करणं अशी तरतूद आहे. म्हणजे तुम्ही 15 दिवसात गुन्ह्याचा तपास करा, दोषारोपपत्र दाखल करा, 30 दिवसात सुनावणी पूर्ण झाली पाहिजे, ही तरतूद आहे. आणि हे खूप महत्त्वाचं आहे कारण तारीख पे तारीख जो प्रकार असतो आपल्याकडं कोर्टाच्या बाबतीत तो होऊ नये. आता या कायद्याची वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये काय काय बेसिक गोष्टी आहेत की समाज माध्यमातून महिलांना धमकावणे, बदनामी करणे हे या कायद्याच्या कक्षेत आलेलं आहे. म्हणजे तुम्ही सोशल मीडियावरून गडबड नाही करू शकत. बलात्कार, विनयभंग, ॲसिड हल्ला याबाबत खोटी तक्रार केली तर शिक्षा होऊ शकते. समाज माध्यम, इंटरनेट, मोबाईल सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांनी तपास कार्यात सहकार्य न केल्यास कारवाई होऊ शकते. एखाद्या लोकसेवकाने म्हणजे गव्हर्नमेंट सर्वंट तपास कार्यामध्ये सहकार्य न केल्यास देखील कारवाई होऊ शकते. बलात्कार पीडितेचं नाव छापण्यावर बंधनं होती, ती बंधनं आता विनयभंग आणि ॲसिड हल्ल्यात पण लागू होतील आणि नवीन न्यायालयीन व्यवस्था याच्याकरता प्रस्थापित केली जाईल. चहाबारबाबत त्रिपक्षीय बैठक झाली 14 डिसेंबर 2020 रोजी. आता चहाबार बंदर तुम्हाला सर्वांना माहीत आहे, आपण बऱ्याचदा त्याचा मॅपही बघितला आहे. भारत, इराण, उझबेकिस्तान हे 3 देश आहेत. त्रिपक्षीय बैठक, सो हे 3 देश आणि यांच्यामध्ये ही बैठक झाली. आता ऑब्व्हियसली याचा उद्देश काय आहे? उद्देश जो आहे तो की प्रादेशिक सहकार्य वाढवण्याबरोबरच बंदराचा व्यापारी हेतूसाठी त्याचा वापर झाला पाहिजे. म्हणजे काय, कमर्शियल लेवलला तुम्हाला ते बंदर घेऊन जायचं आहे आणि ते अधिक प्रभावी रीतीने कसं करता येईल तर ते चर्चा याच्यामध्ये झाली. जानेवारी 2021मध्ये आंतरराष्ट्रीय समुद्री परिषद जी होणार आहे तर त्यावेळेस चहाबार दिवस साजरा करण्याचा भारताने प्रस्ताव मांडला, ज्याला इराण आणि उझबेकिस्तान या दोघांनी होकार दर्शवला आहे. हे जे मॅप्स आहेत महत्त्वाचे तर ते आपण इयरबुकमध्ये इन्क्लूड करतो आहे, तर म्हणजे तुम्हाला रिव्हिजनसाठी ते सोपं जाईल. तमिळनाडू कोविड चाचणीकरता अम्मा मिनी क्लिनिक यांनी सुरू केलेलं आहे. आता मुख्यमंत्री पलानीस्वामी जे आहेत त्यांनी 14 डिसेंबर 2020 रोजी राज्यातल्या नागरिकांची कोविड चाचणी करण्यासाठी अम्मा मिनी क्लिनिक, म्हणजे अम्मा इडली वगैरे तिकडचा ट्रेंड आहे बघा हा, की जी लिजंड आहेत एकदम किंवा राजकारणातले दिग्गज आहेत त्यांचा पर्सनॅलिटी कल्ट जो आहे तो मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. सो तमिळनाडूमध्ये 2000 अम्मा मिनी क्लिनिक सुरू करण्यात आलेले आहेत. अम्मा मिनी क्लिनिकमध्ये 3 लोक राहणार आहेत, एक म्हणजे एक डॉक्टर, एक परिचारिका आणि एक सहाय्यक, आणि त्याचा ते चाचणीकरता कोविड-19चा वापर केला जाईल. जॉन ली कॅरे, वयवर्ष 89. ओके. हेरकथा आणि कादंबऱ्यांचे पितामह आणि ब्रिटिश लेखक. आता बघा की ज्या काही जासूसी नोवेल्स आपण म्हणतो ते लिहिणारी ही व्यक्ती होती आणि त्याचे पितामहच त्यांना म्हटलं जातं. ब्रिटिश लेखक आहेत आणि निमोनियामुळे त्यांचं निधन झालं. गुप्तहेराच्या जगातून थेट कादंबरी लेखनात त्यांनी प्रवेश केला होता. त्यांनी साकारलेली जॉर्ज स्माइले ही व्यक्तिरेखा अजरामर झाली. जसं जेम्स बॉन्ड आहे बघा, फक्त जेम्स बॉन्ड तो इकडून नाही आलेला, पण जेम्स बॉन्ड नावाचं जे प्रकरण आहे की ती एक व्यक्तिरेखा आहे,
तशीच जॉर्ज स्माइले ही व्यक्तिरेखा यांची अजरामर आहे. त्यांच्या साहित्यकृती जर तुम्ही बघितल्या, दी स्पाय हू केम इन फ्रॉम दी कोल्ड, टिंकर टेलर सोल्जर स्पाय, दी ऑनरेबल स्कूल बॉय, तर हे त्यांचे साहित्यकृती आहेत. मूळ नाव जे आहे त्यांचं डेव्हिड जॉन मूर कॉर्नवेल असं नाव आहे, पण त्यांनी लेखन करण्यासाठी जॉन ल कार असं नाव घेतलेलं आहे. म्हणजे बऱ्याचदा लेखनासाठी वेगळं नाव लोक घेतात, है ना. म्हणजे तुम्ही ऊन जरा जास्त आहे, सौमित्र कोण आहे मग नेमकं, तर ते लिखाणासाठी घेतलेलं नाव आहे. मग तो सगळा मुद्दा येतो परत तिथं. आणि शीतयुद्धकालीन गुप्तहेर कथा त्यांनी जगभरात लोकप्रियता मिळवली त्या बेसिसवर की शीतयुद्धकालीन गुप्तहेर कथा त्यांनी लिहिल्या. अमेरिकेने करोना लसीकरणास सुरुवात केलेली आहे. 14 डिसेंबर 2020 रोजी देशभर करोनाचं लसीकरण सुरू केलेलं आहे. सँड्रा लिंडसे या न्यूयॉर्कमधल्या कृष्णवर्णीय परिचारिकेला सर्वप्रथम ही लस देण्यात आली होती. आणि फायझर आणि तिची जर्मन भागीदार बायोनटेक या कंपनीने संयुक्तपणे ही लस तयार केलेली आहे. दिनविशेष जर तुम्ही बघितलं, 15 डिसेंबर जागतिक चहा दिवस होता आज, है ना, अमृततुल्य. सो हे आता अमेरिकेमध्ये आहे. अमेरिकेतली पहिली लस जी आहे ती सँड्रा लिंडसे यांना देण्यात आलेली आहे. परिचारिका नर्स आहेत. ओके. आणि ब्रिटन सगळ्यात पहिला देश होता बघा. त्याच्यानंतर अमेरिका आता दुसरा देश आहे की ज्यांनी पूर्ण म्हणजे पूर्ण देशभरासाठीची लसीकरणाची मोहीम आणलेली आहे. हिंद केसरी श्रीपती खंचनाळे, वय वर्ष 86. भारतातले पहिले हिंद केसरी, पहिले महाराष्ट्र केसरी श्रीपती खंचनाळे यांचं 14 डिसेंबर 2020 रोजी निधन झालं. म्हणजे खूप मोठा माणूस आहे बघा. 1959 पहिले महाराष्ट्र केसरी झाले. त्याच वर्षी 3 मे 1959 पहिले हिंद केसरी झाले. भारताचे पहिले हिंद केसरी ठरल्यानंतर पंतप्रधान पंडित नेहरूंनी खालील शब्दामध्ये त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. कुठले शब्द त्यांनी वापरले होते की महाराष्ट्र का नाम रोशन किया, अब देश का नाम रोशन करो. ओके. 1962 दिल्लीतल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत ते प्रथम आले होते. 63 जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय संघात रशिया दौऱ्यासाठी निवड झाली, पण मॅटवरच्या कुस्तीत त्यांना अपयश आलं होतं. तो ऑब्वियसली तालमीतली व्यक्ती आहे आणि शेवटी फरक पडतो मॅटवरची कुस्ती आणि मातीतली कुस्ती. सो ते फरक आहेत, है ना. तुमच्यापैकी कोल्हापूरची जी लोकं असतील त्यांना अजून चांगलं कळत असेल, है ना, ते जे सगळे आपल्या तालीम आणि त्या सगळ्या असतात. सो मॅट आणि माती याच्यात बराच फरक आहे, जरी दोघी यम वाटत असलं तरी. 1964 दिल्लीतल्या खलिफा बंदरींच्या आखाड्यात 8 वर्षे त्यांनी सराव केला. पाकिस्तान, अरबस्तान, इराक, इराण, जर्मनी, फ्रान्स इत्यादी देशांमध्ये कुस्त्यांमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. 200हून अधिक कुस्त्या ते लढलेत. वयाच्या 45व्या वर्षी कुस्तीतून त्यांनी निवृत्ती घेतली. त्यांना मिळालेले पुरस्कार जे आहेत तिच्यामध्ये जवळपास 7 चांदीच्या गदा त्यांना मिळाल्या, 3 सुवर्ण पदकं मिळाली, महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी, एकलव्य पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार, शिवछत्रपती. द्रोणाचार्य पुरस्कार कारण ते कोच म्हणून पण काम करत होते. कुस्ती प्रशिक्षक म्हणून काम करत असताना खालीलप्रमाणे शिष्य त्यांनी घडवले होते. 5 महाराष्ट्र केसरी त्यांचे विद्यार्थी आहेत, 1 हिंद केसरी आहे. म्हणजे त्यांचे जे शिष्य होते त्यांनीही चांगलं म्हणजे काम केलेलं आहे. तर ऑब्वियसली स्वतःचा एक वेगळा लौकिक होता, त्याच्याबरोबर जी लोकं त्यांच्याबरोबर कामाला आली तेही महत्त्वाचे होते. कुस्तीगीर परिषदेचा पदाधिकारी म्हणून पण त्यांनी राज्य पातळीवर काम केलेलं आहे, हेही महत्त्वाचं आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना बघा, हा ना, ही ॲड आहे पेपरला आजच्या. स्वावलंबी शेतकरी यशाचे प्रतीक, त्याची टॅगलाईन आहे. कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकारची ही योजना आहे. आता याच्यामध्ये काय आहे, याचं उद्देश एकदम क्लिअर आहे. शेतकरी आपल्या देशाचा कणा आहेत. त्यांचे आर्थिक भविष्य सुरक्षित करण्यासाठी अनपेक्षित संकटांमुळे जे काही नुकसान होतं, हानी होते, आर्थिक पाठबळ त्यांना पुरवावं याच्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना आहे. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर रब्बीचा हंगाम जो आहे त्याच्यासाठी विमा संरक्षण कशापासून मिळतं तुम्हाला. प्रतिकूल परिस्थितीत नुकसान जर झालं हंगामामध्ये, पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीमध्ये जर उत्पादनात घट आली, है ना, काढणी पश्चात नुकसान झालं म्हणजे पोस्ट हार्वेस्ट पण याच्यात येतं, स्थानिक नैसर्गिक आपत्ती असेल तर त्याकरता. सो पंतप्रधान पीक विमा योजना ही एक लक्षात ठेवा. सो हे महत्त्वाचे काही फॅक्ट्स होते गेल्या 3 दिवसातले जे आपले राहिले होते. तर इथं आपण थांबूयात, उद्यापासून कंटिन्यू करूयात. स्पॉटलाईट बरोबर जोडलेलं राहा. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.